भीमाशंकरच्या पायथ्याला वसलेलं माळीण. जणू नंदीला नमस्कार करून पुढे जावं तसं माळीणला रामराम करूनच शंकराच्या भेटीला जाण्याचा मार्ग. चारही बाजूंनी डोंगरकडे. गोष्टीतल्या गावासारखं खरंखुरं गाव. सकाळचे 7 वाजले होते. तुफान पावसामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य होतं. नदीला पूर आला होता. चारही बाजूचे डोंगर धुक्यानं दाटले होते. गारव्यामुळं अंथरुणात पडून राहिलेल्या कित्येक जणांनी तर अजून डोळेही उघडले नव्हते. तेवढ्यात एक जोरदार आवाज झाला. आणि शेकडो वर्षांपासून घरांवर मायेचा हात धरून उभा असलेला डोंगरकडा काळ बनून खाली आला. अवघ्या 1 मिनिटात माळीण इतिहास जमा झालं. जागं होण्याआधीच गाव शांत झालं. ते कायमचं. डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीणवर आलेल्या संकटाची बातमी कळायलाही मार्ग नव्हता. कारण ना मोबाईलला रेंज होती, ना गावातून कुणी बाहेर जाण्याच्या स्थितीत होतं. हे जे भूस्खलन झालं त्याची माहिती एसटीच्या कंडक्टर कडून मिळाली, जी एसटी माळीण गावावरून पुढे जाते आंबेगावला. त्या एसटीचा कंडक्टर जे आहेत जे प्रताप काळे, त्यांच्याकडून इथं ही माहिती मिळाली. याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हा परिसर किती दुर्गम आहे आणि लोकांना संपर्क साधण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. 3 किलोमीटरवर असलेल्या आडिवरेत बातमी कळाली आणि लोक धावतच माळीणकडे आले. गाव दिसेना, घरं दिसेना, मंदिरं दिसेना, भजनाचा नाद घुमणारा सभा मंडपही दिसेना. सगळं धरणीनं पोटात घेतलं होतं. आणि किती लोक होते एकंदरीत सगळे? एकंदर म्हणजे या गावात टोटल सांगू का इकडे सांगू? टोटली गावात सांगा आणि याच्यात किती गेले असतील? टोटल गावात मी सांगतो ना, जवळजवळ 700-800 माणसं असेल गावात. पैकी अपघातात 400-500, 450-500 माणसं गेली असतील अपघातात. गाडली गेली, डायरेक्ट गेली. जनावरं गाडली गेली. जनावर कोणी कोंबड्या बिंबड्या सगळं म्हणजे काय असेल ते सगळं गेलं त्याच्यात. बाकी काही राहिलं नाही. लहान मुलं सगळी आपल्या हाती धडकली गेली. लहान मुलं, मोठी माणसं कोणी राहिलं नाही. जनावरं सगळी गेली, घरं सगळी गेली. किती घरं होती इथं सगळी? जवळजवळ 67 घरं गेली. 67 घरं गेले. त्यापैकी फक्त 4-5 घरं राहिलेली. एकूण मंदिर वगैरे सगळं? मंदिर सगळं गेलं. मंदिरही गेलं. 2-3 मंडळाची ऑफिस होती ती पण गेली. काहीच राहिलं नाही. 5% फक्त घर राहिले. काय बघितलं तुम्ही? कसं समजलं तुम्हाला? 7:30 वाजता इथले एक माणूस आला सांगायला, तर म्हणत माळीण पूर्ण गाडलेली परिस्थिती. इथे येऊन पाहिली तर पूर्णपणे घरं वगैरे सगळी गाडलेली. फक्त माळीण गावचे 2-4 लोक शिल्लक असतील. लई शिकस्त 10-15 लोक शिल्लक असतील. मग नंतर आम्ही सभापतींना फोन केला. सभापतींनी मग सगळ्यांना फोन करून मग त्यांना सांगितलं, भाऊ तुम्ही ताबडतोब इथे या. 8 वाजता प्रशासनाला बातमी मिळाली. वाऱ्याच्या वेगानं चक्र फिरली. पुण्याहून 130 किलोमीटरवर असलेल्या माळीणकडे NDRFच्या 2 तुकड्या रवाना झाल्या. JCB, पोकलॅन, ॲम्ब्युलन्स असा ताफाच्या ताफा माळीणमध्ये पोहोचला. पण गावातलं चित्र अंगावर काटा आणणारं होतं. नातेवाईकांचा आक्रोश डोंगरावरच्या कातळालाही थरारून सोडत होता. काम कुठून सुरू करायचं हे सुद्धा कळत नव्हतं. 60 उंबरा असलेल्या गावातली 44 घरं गडप झाली होती आणि समोर दिसत होता तो फक्त राडारोडा आणि चिखल. रक्ता माणसाच्या माणसांचा, नात्यांचा लाल चिखल.
पूर्णपणे डोंगरामध्ये ते गाव आहे. आणि ज्यावेळेस इकडून भीमाशंकरला जाताना ज्या ठिकाणी टिंबे धरण आहे, हुतात्मा बाबूजी जलाशय, त्या जलाशयाच्या कडेकडेनी त्या गावात जावं लागतं. त्याच्याजवळच आडिवरे म्हणून एक छोटंसं गाव आहे की ज्या ठिकाणी सरकारी उपकेंद्र वगैरे आहे आणि ते गाव थोडंसं आतमध्ये आहे, पण पूर्णपणे डोंगर कड्याला असं उतरत्या ठिकाणी ते गाव आहे आणि अत्यंत दुर्गम आहे. यापूर्वी पण आम्ही त्या गावात अनेक वेळा गेलेलो आहे. चांगलं एक मोठं मंदिर, सभा मंडप, शाळा आणि काही छोटीशी तलाठी कार्यालय वगैरे अशी छोटी ऑफिसं पण आहेत त्या ठिकाणी. आणि ते जे गाव होतं ते असं अगदी लाईनीत एक वस्तीसारखी मोठी वस्ती होती. म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक लोक सांगतात की 700-800 नागरिकांचं त्या ठिकाणी ती वस्ती आहे. परंतु ज्या प्रत्यक्ष ज्या व्यक्तीशी मी बोललो ते म्हणतात की 700-800 लोक आहेत, परंतु त्याच्या मते तर 400 ते 450 नागरिक त्यामध्ये गाठली गेल्याची त्याचं मत आहे. त्यामुळं होत्याचं नवसच झालं. आणि दुसरं असं की काही तिथं लोक सांगत होते काही मुलं बाहेर खेळत होती आणि अचानक वरून चिखलाचा लोंढा आला तर काही मुलं त्या लोंढ्यानी बाहेर फेकली गेली, त्यामुळे ती बचावली, परंतु जखमी झाली. त्यांच्या डोक्याला वगैरे मार लागला, थोडीशी हातापायाला मोडतोड झाली आणि काही मात्र त्यांची मित्रमंडळी ती डायरेक्टली गाठली गेली. त्यामुळे दुपारी माखलेलं एखाद दुसरं माणूसही त्याच जेसीबीतून बाहेर येत होतं. आम्ही सध्या त्या पहाडाच्या वर उभे आहोत जिथून डोंगर कडा जो आहे तो मालीन गावावर खाली कोसळला. तुम्ही बघू शकता आम्ही त्या पहाडाच्या वर टोकावर उभे आहोत आणि खाली तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथून सहज कळतं की नेमकं काय झालं असेल इथे. ते तिथून जो मलबा गेलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता की तिथून जी दरड कोसळली तिथून जी माती आहे ती खाली गेलेली आहे आणि एवढी जेवढी तुम्ही माती बघता आहात ही जी माती आहे याच्या खाली पूर्ण गाव आहे. तर नेमकं ही घटना कशी झाली होती त्यावेळेस आपल्याबरोबर इथे देवरामही आहेत. देवराम, तुम्ही बघितली ही घटना नेमकी कशी झाली? घटनास्थळी सकाळी 7:30-8च्या दरम्यान ह्याच गावातले शिल्लक म्हणजे बाजूच्या घरातले राहिलेले लोक ओरडत सगळे आम्हाला वाचवा म्हणून खाली ब्रिजच्या शेजारी आले. तर ब्रिजच्या शेजारी आम्ही नदीचं पाणी पाहण्यासाठी म्हणजे उरलोट अशी नदी कधीच गेलेली नव्हती, ती पाहण्यासाठी बरेच लोक जमले होते. तर तिथं आल्याच्या नंतर पाहत होतं ही लोक ओरडत चाललेत, गाळाने भरलेले, चिखलाने माखलेले, त्याच्यामुळे मग बाकीचे वर आले. आम्ही त्याच्यातले काही 7-8 जण पळत वर आल्याच्या नंतर अर्ध्या रस्त्यात आम्हाला थांबवलं, जाऊ नका, पूर्ण सर्व डोंगर चालला खाली, अजून किती जाईल याचा भरोसा नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय जवळ जाऊ नका. बरं आम्ही एक 7-8 जण धाडशीनं पुढे आल्याच्या नंतर एक डीपीचं लाईट कनेक्शन आहे त्या कनेक्शन शेजारी येऊन उभं राहिलो. तर त्यावेळेस पाहिलं तर पूर्ण दगड असं पाण्याच्या लाटा उडतीनं असं गाळाच्या लाटा उडत होत्या. ज्या ठिकाणी गाव होते त्या गावावरून गाळाच्या लाटा अशा चिखल उंच उडत होता, पाणी सुद्धा म्हणजे पावत नव्हतं, अशी अवस्था झालेली होती. पोलीस, NDRF आणि गावकऱ्यांनी काही तासात 17 मृतदेह बाहेर काढले. 8 जखमींना मनसर आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. साधारणतः टिंबे धरणाच्या परिसरामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक झाला आणि या ठिकाणी हा पाऊस साधारणतः 150-200 मिलीमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी असू शकतो. हा वरच्या बाजूला आपण पाहतोय तिकडून पाऊस झाल्यामुळं जमीन खचून मोठ्या प्रमाणावरती माती सरकायला लागल्यानंतर ती या ठिकाणी असणारी घरं साधी कौलारू मातीची छपराची. शाळेतली मुलं होती असं सांगितलं जातं, नक्की काय प्रकार घडला? इथं आता सगळी सकाळी 7:30ची घटना आहे. जी काही लोक जनावरं चारण्याकरता, काही नदीचं पाणी पाहण्याकरता रात्री पाऊस खाली गेली होती, तेवढेच वाचले. त्या सर्वांच्या मध्ये सगळी लोक घरामध्ये आणि या परिसरामध्ये होते. एकदम दरड कोसळल्यानंतर सगळेचे सगळे सापड झाले. दिवस मावळून गेला तरीही न थकता आणि न थांबता रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. मदतीचा ओघ वाढत होता. माळींपासून तब्बल 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, पण त्यामुळे ॲम्ब्युलन्सलाही रस्ता शोधावा लागत होता.
मध्यरात्री केव्हा तरी रेस्क्यू ऑपरेशन थांबलं, पण तिथं काम करणाऱ्या लोकांच्या डोक्यातलं काहूर काही थांबत नव्हतं. देखिए, जो ये पूरा गांव है चारों तरफ मिट्टी के पहाड़ हैं, तो उसमें खतरा रहता है. इस साइड से आ गया है अभी बारिश के बाद से. बाकी सिविल एडमिनिस्ट्रेशन ने अपनी तरफ से कार्रवाई कर ली है, उन लोगों को चेतावनी दे दी है, खाली करा लिया गया है. और हमारी तरफ से भी यही है कि जहाँ पे रिस्की है उनको खाली करा लिया जाए. सर, जब आपकी टीम यहाँ पर दोपहर को पहुंची तो बहुत ज़्यादा चुनौतियाँ थी. किस प्रकार की चुनौतियों का सामना आपने किया यहाँ तक पहुँचे, और अब रात में अंधेरा है, काफ़ी ज़्यादा चुनौतियाँ अभी भी नज़र आ रही हैं. किस प्रकार से ये चुनौतियाँ? देखिए, चुनौती जो बारिश हमारे काम को और ज़्यादा बढ़ा देती है, मुश्किल कर देती है. तो बारिश थी, संकरा इलाका है, यहाँ भी आप देखिए कि एरिया बहुत कम है, तो हमें अपना इक्विपमेंट सेट करना, स्टेजिंग एरिया बनाना, वो सब चीज़ें प्रॉब्लम आती हैं. लेकिन जो हैवी मशीनरी है उनके ऊपर हमारे लोग बैठे हुए हैं. बाकी हम लोग जा के सर्च कर रहे हैं, इक्विपमेंट यूज़ कर रहे हैं, डॉग्स यूज़ कर रहे हैं, कैनाइन सर्च कर रहे हैं. तो इस टाइप के काम के लिए हम लोग मेंटली प्रिपेयर्ड रहते हैं, फिजिकली फिट हैं, हम लोग काम करेंगे. तो ये चुनौतियाँ हमारे लिए नॉर्मल चीज़ें हैं. बहुत शुक्रिया. जिस प्रकार से राहत और बचाव कार्य चल रहा है और बताया जा रहा है कि अब तक 25 लोगों को निकाला गया है, जिसमें से 8 लोगों को सुरक्षित बाहर निकाला गया है, और राहत और बचाव कार्य तब तक जारी रहेगा जब तक कुल 158 फंसे लोगों को बाहर न निकाल लिया जाए.